शहरात शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यात विविध मुद्द्यांवरील संघर्ष तीव्र होताना दिसत असून शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा नारा दिलाय. त्यांनी आनंद आश्रमात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेत महायुतीच्या विजयासाठी एकदिलानं काम करण्याचा आणि ठाणे महापालिकेत 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केलाय. काही दिवसांपूर्वी बीएसयूपी योजनेतील सदनिका धारकांना मुद्रांक शुल्कात सवलत देण्याच्या निर्णयाचं श्रेय घेण्यावरून शिंदे सेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये वाद झाला होता. या वादातून ठाणे महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षातील शिवसेना, शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असून प्रभागातील वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका निवडणुकीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन रणशिंग फुंकले. त्यांनी अबकी बार सौ पार असा नारा देत संपूर्ण शहरात महायुतीचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं संपर्क प्रमुखांची घोषणा केली आहे. यामध्ये खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर त्यांची ही पहिलीच बैठक पार पडली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेत वाढती अनियमितता, अधिकारी कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, नागरिकांकडे दुर्लक्ष आणि माहितीचा अधिकार कायद्याचं उल्लंघन या तक्रारींमुळे नागरिक त्रस्त झाले होते. वेळेत अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसणं, भेट मिळाल्यास नागरिकांचं म्हणणं न ऐकणं, तसंच RTI कलम 4(1) नुसार अनिवार्य माहिती वेबसाईटवर आणि दर्शनी भागात न लावणं अशा तक्रारी सातत्यानं वाढत आहेत. अशा स्वरूपाची तक्रार प्रवक्ते पिंगळे यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे केली होती. या तक्रारीनंतर अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी महापालिकेच्या सर्व विभागांना शिस्त लावण्यासाठी परिपत्रक काढलं असून यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांवरील जबाबदारी आणखीन वाढली आहे. त्याचबरोबर त्यामुळे नागरिकांना आता अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या मांडणंही शक्य होईल. केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 प्रमाणे 17 बाबींची माहिती कलम 4(1) नुसार संकेतस्थळ फलकावर तिमाही अद्ययावत करणं, नागरिकांनी मागणी केल्यास सर्व अभिलेखांचं अवलोकन सहज उपलब्ध करून देणं, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे अभ्यागतांना अभिप्रायासाठी अर्ज ठेवणं, अभ्यागतांसाठी निश्चित भेटीची वेळ राखून ठेवणं आणि कार्यालयाबाहेर फलकावर तसं नमूद करणं, पुरेसा वेळ देऊन नागरिकांचं म्हणणं ऐकून घेणं, कार्यालयात हालचाल नोंदवही ठेवणं आणि अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडताना नोंदवहीत नोंद करणं, कार्यालयातून बाहेर पडताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वातानुकूलित यंत्रणा, दिवे आणि पंखे बंद करणं,
नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, निवेदनं आणि पत्रव्यवहारावर शासनाच्या परिपत्रकानुसार विहित मुदतीत कार्यवाही करणं, कार्यालयीन वेळेत ओळखपत्र आणि गणवेश परिधान करणं असे निर्देश अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याचं नियोजन करताना प्रशासनाची होणारी दमछाक कमी करण्यासाठी आणि कचऱ्याचं योग्य पद्धतीनं संकलन व्हावं यासाठी प्रत्येक प्रभागाचा सर्वे करण्याचा निर्णय पालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीनं घेण्यात आलाय. प्रत्येक प्रभागात नेमक्या किती आस्थापना आहेत, किती हॉस्पिटल, किती गृहसंकुल आहेत याची माहिती संकलित करण्यात येणार असून त्यानुसार कचरा संकलित करणं अधिक सुलभ होणार असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर एका प्रभागाचं सर्वेक्षण करून ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टन पेक्षा अधिक कचरा जमा होतो. यामध्ये ओला, सुका आणि ई कचऱ्याचा देखील समावेश आहे. दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर पूर्ण क्षमतेनं प्रक्रिया करणं अजूनही ठाणे महापालिकेला जमलं नाही. याशिवाय शहरात दररोज निर्माण होणारा कचरा संकलित करण्यावरूनही अनेकदा पालिकेवर टीका झाली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक प्रभागाचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सध्या ठाण्यात विविध ठिकाणी जाऊन घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलित केला जातो. मात्र एका प्रभागात नेमकी किती गृहसंकुलं आहेत, किती हॉस्पिटल, किती आस्थापना आहेत याची इत्थंभूत माहिती प्रशासनाकडे नसल्यामुळे या कचऱ्याचं संकलन करताना सर्वच कचरा गोळा केला जातो हे निश्चितपणे सांगता येत नाही. संकलित न केलेला कचरा या आस्थापनांकडून किंवा इतरांकडून अन्य ठिकाणी टाकला जातो. यासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचं असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. ठाण्यातील 3 हात नाका, नितीन कंपनी जंक्शन, कॅडबरी आणि माजिवड्यातील गोल्डन डाईस जंक्शन येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर MMRDAनं आनंदनगर ते साकेत दरम्यान ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून 8.24 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग उभारण्याचं काम हाती घेतले, ज्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. सध्या ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील 3 हात नाका, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन आणि माजिवड्यातील गोल्डन डाईस जंक्शन येथे कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होत असते. प्रतीक्षा काळ वाढवण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे 3 हात नाका, कॅडबरी आणि माजिवडा येथे 6 लेनचं उड्डाणपूल असले तरी तिथे ये-जा करणारी वाहतूक आणि विविध सर्व्हिस रोड्स आणि स्लीप रोड मुख्य रस्त्यात मिसळतात. या कोंडीपासून दिलासा देण्यासाठी 8.24 किलोमीटरचा उन्नत मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आखण्यात आलाय. विशेषतः माजिवडा जंक्शन मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा महत्त्वाचा दुवा असल्यानं हा पूल ठाण्यातील स्थानिक वाहतुकीसह मुंबई-नाशिक ते गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्यांची ही कोंडी मोठ्या प्रमाणात कमी करेल. हा एलिव्हेटेड कॉरिडॉर आनंदनगर येथे छेडानगर आनंदनगर उड्डाणपुलाच्या लँडिंग पासून सुरू होईल आणि ठाण्यातील सर्व गजबजलेल्या चौकांवरून जात साकेत, ठाणे पश्चिम येथे उतरेल. हा उन्नत मार्ग 6 लेनचा असेल आणि दोन्ही दिशांना वाहतूक कोंडी सोडवण्याचा उद्देश आहे. प्रत्येक बाजूस 3 लेन असतील. रस्त्याची एकूण लांबी 8.24 किलोमीटर इतकी असणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पाचा एकूण खर्च 1847.72 कोटी इतका रुपये असणार आहे. सब मिलके आज आमदार संजय केळकर यांनी आज संविधान दिनानिमित्त कोटनाका येथील संविधानकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केलं. तसंच कोटनाका सर्कल येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान चौकात संविधान प्रास्ताविकेचं वाचन केलं. विशाल वाघ यांनी संविधान वाचन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले, माजी नगरसेवक सुनील हंडोरे आणि मेघना हंडोरे, जयेंद्र कोळी, माजी नगरसेविका नम्रता कोळी, वीरसिंग पारछा, राजेश गाडे, विशाल वाघ, उषा वाघ, गोपाल कांबळे, निलेश कोळी आदीही उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं हे संविधान ही जगातली सर्वोच्च लोकशाही भारतामध्ये जी चालू आहे त्याला हे संविधान जो आहे हा महत्त्वाचा पाया आहे. संविधानाला नमस्कार करून संविधानाचा मान राखून हा देश चालवण्याची ही एक प्रकारची प्रतिज्ञा आहे आणि त्यामुळे 75 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशामधल्या गोरगरिबाला, वंचित, दुर्लक्षित, मागे पडलेल्या अशा मनुष्याला ताकद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे संविधानाने केलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने संविधान ही अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारची ही संविधान आहे. या संविधानाप्रमाणेच देश चालतो आहे आणि पुढच्या काळामध्ये याच्या माध्यमातूनच, संविधानाच्या माध्यमातूनच गोरगरिबाला न्याय मिळेल आणि विकास जो आहे तो या संविधानाचा आधार घेऊनच होत राहणार आहे.